आहेत आपले मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी वळूया सामन्याकडे. पहिल्या सत्रासाठी आमचे मित्र रोशन पाटील शिरोली यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर. महाराष्ट्राचा एक दिग्गज आवाज, निवेदक क्षेत्रातील अग्रेसर नाव. आपण यांचा आवाज पाहिला तर गेम ऑन गेम स्टार्ट. फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फाईन लेगच्या दिशेनं हा चेंडू टोलवायचा होता, मात्र गणित चांगल्या रीतीनं झालं नाही आणि इथे बाईच्या स्वरूपानं पहिली रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहता शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. अतिशय दमदार स्पर्धा. ओ टू महागुरु. तर अरुण बडेकर साहेबांचा सन्मान केला जात आहे. चंद्रकांत भगत साहेब आपण यावं, आपलं स्वागत इथे केलं जाईल. ओ टू रोशन. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. मिड विकेटच्या दिशेने हा फटका टोलवलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज असेल. दुसरीचा मानस होता, मात्र फक्त सिंगल पाहावयास मिळेल. धावसंख्येची जमापुंजी 2 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. पहिल्यांदा टॉस जिंकला अंश 11 खेळणे टीमनं आणि स्वीकार केला तो गोलंदाजीचा. कारण विचार केला तर हे दोन संघांचा खूप काही कमी प्रॅक्टिस आणि त्यानंतर या क्रिकेटच्या आखाड्यामध्ये उतरल्यानंतर त्यांच्या उस्तादनं जे काही सांगलंय त्यानुसार इथे डावपेच आखले जात आहेत. चेंडू जाईल सीमा पार. येतोय पहिला दमदार शानदार चमकदार चौकार. स्पर्धेचा विचार केला खूप काही अडचणी असतील खेळाडूंसाठी, कारण मैदान उपलब्ध नसतात स्टार्टिंगला. आणि ही स्पर्धा म्हटली तर कसोटीचा कालखंड आणि तो गाजवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 2 नामवंत संघ इथे आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. या ठाणे जिल्ह्यातील नामवंत स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं नाव आहे रामचंद्र मडवी चषक 2021 शिवभक्त स्वर्गीय पैलवान या नावानं आपण ही स्पर्धा पाहतोय. फटका थोडासा कमकुवत होता, तत्वर चांगल्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये पाहावयास मिळतंय आणि धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय बिन गडीबाद 8. प्रथमतः फलंदाजीच्या मार्कवर फलंदाज पाहायला मिळतोय सुभाष म्हात्रे, तर एका बाजूला योगेश म्हात्रे. ही जोडी नॉन स्ट्राईक एनला योगेश, तर स्ट्राईकला फलंदाज सुभाषला खास केली आज मात्र या पहिल्या पूर्वार्धामध्ये दाखवणं गरजेचं असेल. समोर अभिषेक माली इथे तयार झालाय. अभिषेकनं गतीमध्ये परिवर्तन केलं, इथे मात्र हेरलं फलंदाजानं. ठोकलाय 4 धाबा. गवमय वातावरण, जणू काय मैदानाभोवती एक आलिशान असं हे थाट आपण अजमावतोय आणि त्या रॉयल थाटामध्ये या या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस अतिशय थाटामाटामध्ये आपण एन्जॉय करत असताना आमचा क्रिकेट रसिक वर्ग. मोठा फटका टोलवायचा होता, मात्र पंच आम्हाला इशारा देतील वाईटचा आणि इथे अवांतरच्या स्वरूपाने 1 रन स्कोर कार्डवरती नमूद केली जाईल. संघाची धावसंख्या 13 धावपटलावरती. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा येणं गरजेच्या होत्या नागझरी टीमला आणि त्याच धावा इथे बनवताना ही पहिली सलामीची जोडी सुभाष आणि तर एका बाजूला योगेश. आणि या फलंदाजांना शेवटपर्यंत अशा पद्धतीचे फटके हे दाखवणं सुद्धा गरजेचं असेल. शेवटचा हा अंतिम चेंडू कव्हर ड्राईव्हचा देखना फटका आणि इथे चांगली फटकेबाजी या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तत्वर धावा केल्या कंप्लीट 2 आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती. कालच्या सत्रामध्ये स्मृती देईल असं गीत आमच्या
डीजेच्या माध्यमातून इथे पेशकश केले जाते। ही खासियत सानिया डीजे दुंद्रे अर्थातच डीजे नितीन यांची पूर्णपणे भगवमय वातावरण जणू काय मैदानाला छावणीचं स्वरूप आलंय की काय असं इथे वाटू लागले। आणि शिवसेना म्हटला तर पक्ष घडवणारा कारखाना, या पक्षाचा विचार केला तर अनेक मातब्बर मंडळी ग्रामीणमधून शहरी भागात गेली आणि अनेक मंत्रीपद भूषवलं गेलं ग्रामीणच्या माध्यमातून। ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर तो इतिहास मात्र खूप काही मोठा आहे, ते तुमच्यापर्यंत आम्ही काही क्षणात सादर करू। जाऊया मैदानामध्ये। पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 15। गोलंदाज पाहिला आपण अभिषेक माली, जो निश्चितच दांडी गोल करणारी गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये सादर करत असतो। या गोलंदाजाच्या नावे 6 चेंडू 6 विकेट। प्रतिस्पर्धी संघ होता विगर वाजे। या स्पर्धेमध्ये अभिषेकने चांगली गोलंदाजी दाखवली होती गतवर्षी। दुसरा गोलंदाज आलाय तो अतुल गोंधळी, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची गणना केली जाते तलोजा MIDC मध्ये, आणि त्याच गोलंदाजाची इथे द्वितीय षटकासाठी नियुक्ती केली जाते। जबरदस्त रनिंग पाहायला मिळते, चित्तीची दौड, हुसेन बोल्ट सारखा रणअप या दोन फलंदाजामध्ये। कारण विचार केला तर 2 धावा चपलाईनं तिसऱ्यांदा पूर्ण करतायत। जबरदस्त, क्या बात आहे, कमालीची खेळी आखली जाते नागझरी संघाच्या या 2 सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल अतुल गोंधळी तयार, राईट मोर द विकेट। इथे क्लास दाखवतोय, ज्या पद्धतीनं चेंडू हाताळला गेला गोलंदाज अतुलकडून, हे हेरल्यानंतर सावध पवित्रा पाहतोय आपण योगेश म्हात्रेचा। योगेशचा विचार केला तर पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण योगेशला खेळताना पाहू शकाल। अनेक दिग्गज खेळाडू आपण अनेक प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळताना आपण या 2 संघांच्या माध्यमातून पाहिले। तर एका बाजूला अतुल पुन्हा एकदा सज्ज झालाय। 2 चेंडूमध्ये फक्त 3 रन या गोलंदाजाने खर्च केल्या। कमालीची गोलंदाजी सादरीकरण करत असताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून म्हणजेच येणारे 4 चेंडू कलात्मकरित्या इथे साध्य करावे लागतील। राईट मोर द विकेट, चांगला फटका, तिथे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात, आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार, शानदार चौकार। आणि इथे फलंदाज मात्र बाद होतोय, हिट विकेट। थँक्यू थँक्स रोशन। काही क्षणातच या स्पर्धेकरता मित्रांनो कल्याण शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख आदरणीय गोपालजी लांडगे साहेबांचं इथे आगमन होणार आहे। त्यांच्या समवेत संजयजी उकिरडे साहेब शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख आणि त्याचबरोबर सुनीलजी जाधव साहेब या त्रिवेणी संगमचं काही क्षणातच स्वर्गीय श्री रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेकरता काही क्षणात त्यांचं इथे आगमन होणार आहे। पुन्हा एकदा स्पर्धेचे आमचे सर्व आदरणीय योगेश दादा मडवी साहेबांच्या वतीने आणि हितेन मडवी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्या त्रिवेणी संगमचं मनपूर्वक स्वागत आहे। O2 रोशन पाटील। थँक्यू महागुरुपा। या पंचांची तेज नजर, कॅमेऱ्यापेक्षा तेज रफ्तार पाहायला मिळते या नामवंत पंचांची। आणि तिथे मात्र हिट विकेटच्या स्वरूपाने फलंदाजाला मात्र माघारी जावं लागलं, कारण चौका ठोकला होता मात्र फलंदाज बाद झाला। इथे चांगला फटका खोलवर टप्प्याचा, तो मात्र हेरून काढतोय। अलाउन द कार्पेट, पंकज माली चेंडूला जज करेल तोपर्यंत 2 रन कंप्लीट। तिसरीचा प्रयत्न असेल, थोडीस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या महिला साथ न देता चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल अंश 11 खेळणे टीमला। धावसंख्या आता मात्र वेगवान होईल, संघ जाऊन पोहोचतोय 21 रन 1 विकेट लॉस। श्रीकृष्ण क्रिकेट टीम नागझरी एक चांगली धावगती आखली जाते पहिल्या पूर्वार्धामध्ये। समोर योगेश मात्रे एक चांगला उत्तुंग असे फटकेबाजी करणारा खेळाडू समोर असताना अतुल त्याला गोलंदाजी करतोय आणि इथे उत्तमोत्तम गोलंदाजीचा नजराणा पेशकश केला जातोय। फिरकीचा जादूगर म्हणून का ओळखलं जातं याची पूर्णपणे प्रगती दाखवत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कुठल्या प्रकारे मोठा फटका अद्यापर्यंत खेळू दिला जात नाहीये। गोलंदाज अतुलकडून एक उत्तमोत्तम गोलंदाजीचं सादरीकरण अतुलच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल
प्रहार करायचा होता, 5 चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, परफ्यूम डिलिव्हरी सफर केली अतुलनं. तर अशा रीतीनं 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हरच्या खेळीनंतर नागझरी टीम जाऊन पोहोचेल 1 गडी बाद 21. करावी लागेल अश्वमेधाप्रमाणे तितकीच धारदार गोलंदाजी करावी लागेल, काटेकी टक्कर असेल. कारण दोन संघाचा विचार केला तर 2021 मध्ये या एंडिंगच्या सत्रामध्ये खूप काही कमी सामने खेळला. प्रॅक्टिस विना हे संघ आज मात्र कसोटीच्या कालखंडामध्ये एक दमदार स्पर्धा खेळतायत आणि जेव्हा स्पर्धा मोठी असते तितकाच दबाव जास्त असतो. करा विचार केला तर काउंटी क्रिकेटमध्ये मुंबईचे खेळाडू असतील, महाराष्ट्राचे खेळाडू असतील, जेव्हा रणजीमध्ये खेळतात तेव्हा चांगला खेळ दाखवतात, मात्र जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतात तेव्हा दबाव असतो. जेव्हा इंडियामध्ये त्यांचं पुनरागमन होतं तेव्हा त्यांचा खेळ खराब होतो. हे आपण अनेक वेळा पाहिले, ते तसंच घडलं जातंय. कारण मैदानावरती चौकार षटकार ठोकणारा खेळाडू एक मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यावरती खूप काही सारा दबाव असतो आणि तो दबावाच्या मनगटीवरती पाय देऊन खेळाडूंना एक सुखकर प्रवासा गाठायचा असतो. खूप काही शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून या दोन संघनायकांना, त्यांच्या खेळाडूंना. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय स्वतः संघनायक कॅप्टन कूल म्हणून ज्यांना ओळखलं जातं तो पंकज माली. इथे तिसरा गोलंदाज पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल राऊंड विकेटनं इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळेल. अक्षय माली चेंडूला जज करेल. तू मामे डायरेक्ट लीड झाली असती तर पकबाधा माघारी जावं लागलं असतं, दुसरा धक्का मिळू शकला असता. नागझरी टीमला मात्र थोडीशी फेकी गफलत झाली. तत्वर 2 रन झाल्या कंप्लीट. धावसंख्या वेगवान होईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वरती. कॅप्टन कुलला एक उत्तमोत्तम गोलंदाजीचं सादरीकरण इथे करावं लागेल. तर समोर फलंदाज सज्ज असताना नागझरी टीमचा सितारा जयदास मात्रे खासमखास फटकेबाजी इथे दाखवणं गरजेचं असेल. फटका मजबूत खेळायचा होता, बुंद्यामध्ये चेंडू टाकला आणि इथे पुन्हा एकदा थ्रो मात्र चुकीची, त्याला आपण गचाल क्षेत्ररक्षण म्हणू शकाल. कारण हेच गशाल क्षेत्ररक्षण येणारे उत्तरार्धामध्ये खूप काही सांगून जाईल. अशा प्रकारचं वातावरण सोमनाथजी आम्ही नागझरीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. अनेक संघांनी भीमर चेंडू फेकले, त्यानंतर वाईट चेंडू फेकले, त्याच्यावरती पंजा येताना आम्ही सुद्धा पाहिलंय. पंच धावा किती? 3 रन. इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या आता मात्र वेगवान व्हायला सुरुवात झाली. संघ जाऊन पोहोचतोय 26. डीजे म्युझिक, डीजे नितीन. थँक्यू डीजे. तर इथे पूर्णपणे क्रिकेट रसिक वर्ग या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. त्यानंतर विनंती असेल सन्माननीय अंश 11चे पॅकर शैलेश शेठ माली असतील, त्यानंतर संदीप शेठ माली असतील, त्यांचे मोठे बंधू, आणि त्यानंतर प्रदीपजी माली आपण आला असाल तर या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. एक नावाजलेली आपण स्पर्धा एन्जॉय करतात. अतिशय दमदार असं आयोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये ज्या ठिकाणी वारंवार विकेटची गळती लागली. कारण 2 सलामीवीर सुभाष म्हात्रे आणि योगेश म्हात्रे मात्र तंबूच्या आश्रयाला. इनाईट नंबर 3, इनाईट नंबर 4 जयदास म्हात्रे, तर एका बाजूला कुणाल म्हात्रेंच्या खांद्यावरती दारोमदार. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू अदलला गेला, चेंडू बाहेर निघतोय आणि इथे वाईट बॉल करार दिला पंच सुनील पाटील सरांच्या माध्यमातून. धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय 27 वरती. म्हणजेच पहिल्या पूर्वार्धामध्ये खूप काही धावा इथे बनल्या जातील याचं चित्र पाहायला मिळेल. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू सफर झाला, मात्र टोलवता आला नाही फलंदाजाला आणि इथे डॉट बॉलची समाप्ती झाली. या ओव्हरचा विचार केला तर चेंडू फेकून झाले. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूंची फेकी कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाही पंकजच्या माध्यमातून. पंकजवरती हल्ला जारी केलाय. अक्षय चेंडूला जज करेल. पुन्हा एकदा गफलत. तत्वर 2 रन कंप्लीट. नक्कीच
पहिलीच एंट्री खेळतोय 2021 एंडिंग मधील हे दोन संघ आणि तेव्हा मात्र अशा प्रकारची चुका आपण सातत्याने होत असताना पाहत असतो आणि या चुकांमधून सुधारणा ही करावी लागेल. शांत डोक्याने खेळ दाखवावा लागेल या क्रीडा नगरीमध्ये. नेक्स्ट बॉल पंकज. पाच जबरदस्त चलाकी वापरण्याचा प्रयत्न होता पंकजचा आणि पुन्हा एकदा माघारी येतोय. आपल्या प्रवासासाठी सज्ज असताना गोलंदाजीच्या प्रगतीपथावरती पंकज माली स्वतः संघ नायक कॅप्टन कुलची. आता इथे दाखवत असताना मात्र फलंदाज कुणालनं ते हेरलं आणि इथे येतोय एक दमदार षटकार. संख्येचं गुलमोहर हे धावफलकावरती फुललंय. खूप काही चेंडू शिल्लक असतील. या चेंडूंवरती प्रतिहल्ले जारी झाले तर 55 ते 60 त्याहूनही अधिक धावसंख्या इथे बनवू शकतो. हा सुद्धा रेकॉर्ड या मैदानाचा राहिलाय. अनेक ऐतिहासिक लढती या मैदानावरती आपण पाहिल्या. पावसाळी क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा अनेक खेळाडू या मैदानावरती चमकताना आम्ही पाहिलेत आणि तोच डेचा हा थरार इथे उपभोगतोय. काय फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दोन षटकार. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योग्यदादा मडवी आणि त्याचबरोबर हितेन मडवी मुकुंददादा मडवी यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. ओ टू रोशन. उसाडणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. याच्यानंतरची लढत असेल बघा. सौदागर क्रिकेट क्लब उसाडणे क्रिकेट संघाचे संघनायक आणि घेसर क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. सौदागर उसाडणे आणि विपक्ष घेसर. सत्र संपण्याच्या अगोदर तुम्हाला येणं गरजेचं आहे. अन्यथा इथली नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. अनेक संघांना दोन संघांना पॅनल्टीच्या माध्यमातून पॅनल्टी लादण्यात आली आणि निश्चित स्वरूपात त्या नियमावलीचा पालन सातत्याने स्पर्धेमध्ये केलं जाईल. म्हणून दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही इथे विशेष निवेदन करतो, इथे आमंत्रित करतो की लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. थँक्यू महागुरु. स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल सौदागर 11 उसाटे टीमच्या संघनायकाला, त्यानंतर घेसर टीमच्या संघनायकाला. पहिल्या फेरीतील चतुर्थ लढत तुमच्या समोर सादर होईल येणाऱ्या काही मिनिटांमध्ये. मात्र तत्पूर्वी लढत चालू सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला खेळणे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो नागझरी. काय कलात्मक लढतीचा इथे आगाज होत असताना यश प्राप्तीसाठी हे दोन संघ मात्र आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीच तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबल असली पाहिजे. आणि या स्पर्धेचा प्रबल दावेदार आपल्याला व्हायचं असेल तर एक प्रबल शानदार खेळी इथे आखावी लागेल. कारण 3 ओव्हरचा विचार केला सोमनाथजी तर 3 ओव्हरमध्ये 2 गडी बाद श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी जाऊन पोहोचतोय तो 41 या धावसंख्येवरती. स्पर्धेचा कुठल्या प्रकारे दबाव घेत नाहीये तो नागझरी संघ. कारण मागच्याच काही दिवसांपूर्वी विजयदादा पाटील चषक नागझरी भारतदादा म्हात्रे यांची आपण भली मोठी स्पर्धा पाहिली होती. आजचा विचार केला उसाटणे नगरीची ही आपण भली मोठी स्पर्धा शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2021 ही आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा फिरकी पट्टूचा वापर अतुल गोंधळीचा इथे केला जातोय. ज्या अतुल गोंधळीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा देत एका फलंदाजाला बाद केलं होतं आणि त्याच गोलंदाजाची पुन्हा एकदा इथे वर्णी लागली. समोर फलंदाज सज्ज असताना नागझरी टीमचा सितारा जयदास म्हात्रे खासम खास खेळी अनेक मैदानावरती यानं साकारली आहे. ती फटकेबाजी इथे दाखवणं गरजेचं असेल. सापला रचलाय आणि इथे मात्र अजून एक सुयश लाभलंय. ते गोलंदाज अतुल गोंधळीला तिसरा दे धक्का नागझरी टीमला.
ते पहा एक उत्तुंग फटका इथे खेळायचा होता आणि तिथे मात्र जयदासला माघारी जावं लागतं. तर पंच तिसरे पंचांची ते मांग करण्यात आलेले आहे बघा. उसाडणे क्रिकेट संघाचे संघनायक अनिल ढोपरी तिसरे पंचांच्या भूमिकेत. तर देविदास म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू रोशन. सन्माननीय पाहुणे देवदासजी म्हात्रे उर्फ दाद्या उसाटणे यांचं इथे शुभ आगमन स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते आणि तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून चाचपणी केली जाईल की हा गोलंदाज 90 रोटेशन गोलंदाजी करतोय की नाही हे हेरलं जाईल. तिसरे पंच नामवंत अनिलजी ढोपरी सर इथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. आणि टेनिस विश्वाचा विचार केला तर तिसऱ्या पंचांना खूप काही महत्त्व आहे आणि ते जाणण्यासाठी इथे अनिलजी ढोपरी सज्ज असतील या भल्या मोठ्या मैदानामध्ये. अतुलजी गोंधळी हा गोलंदाज अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी काय असते हे ओतण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. अक्षय गोंधळी चेंडूला जज करेपर्यंत सिंगल इथे बनवली गेली. तत्वर धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय 42 धावा 3 गडी बाद नागझरी. धावसंख्या खूप काही वेगवान झाल्या आणि त्यानंतर 3 गडी बाद होणं ही सुद्धा धोक्याची घंटा. अजूनपर्यंत खूप काही फलंदाज त्यांच्या खेमेमध्ये असतील आणि ते स्टार खेळाडू चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असताना इथे हलक्यातून खेळला. तत्वर 2 रन कंप्लीट. चितीची दौड या 2 फलंदाजामध्ये 2 धावा इथे मिळत आहेत. या ओव्हरचा विचार केला चतुर्थ षटक इथे प्रगती पथावरती आणि 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद केला आणि फक्त 3 धावा इथे खर्च केल्या गेल्या अतुल गोंधळीच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी काय असते याचं उत्तम उदाहरण अतुल या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवतोय. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला आणि इथे कॅच ड्रॉप होता होता वाचली आणि तिथे माझं चांगलं यशरक्षण झालं आणि अजून एक ते धक्का नागझरी टीमला फलंदाज बाद होतोय. रोशन म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. गोंधळी पाठोपाठ या ओव्हरचा विचार केला तर उत्तमोत्तम गोलंदाजीचा नमुना इथे पेशकश करतोय. 2 फलंदाजांना बाद केलं गेलं. एक कमबॅकिंग गोलंदाजी गुड बॉलिंग परफॉर्मन्स काय असतं याचं जीत जागतं उदाहरण. धावसंख्या आकार घेत असताना डबल 44 धावा धावपटलावरती 4 गडी बाद नागझरी. एक चांगली खेळी आता मात्र आखावी लागेल. इथे आक्रमक रवैया आजमावलाय. फील्डिंग डिपार्टमेंट सज्ज असेल. फक्त पाहायला मिळेल ती सिंगल. दुसरीचा मानस होता मात्र धाडस पाहायला मिळत नाही. फक्त येते सिंगल. या ओव्हरचा विचार केला कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळला जात नाही. या ओव्हरचा जर चेंडू पाहिले तर 5 फेकून झाले. 1 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असेल आणि या 2 फलंदाजामध्ये सल्ला मसलत चर्चासत्र जारी की हा चेंडू कशा पद्धतीने तुला हाताळायचा आहे हे पूर्णपणे तंत्र दिलं जात आहे कुणालच्या माध्यमातून कृष्णा म्हात्रेला. कृष्णाला आता मात्र आपली खेळी दाखवावी लागेल आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 गडी बाद. श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी जाऊन पोहोचतोय 45 धावसंख्येवरती. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. वसंत पाटील साहेब उसाडणे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं आगमन झालेलं आहे. वसंतदादा पाटील आपण यावं स्टेजवर. आपलं मनपूर्वक इथे स्वागत आहे. प्रत्येक पाहुण्यांचा या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये सुवर्ण मंचावरती सहर्ष स्वागत असेल. कारण कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणार प्रत्येक व्यक्तिमत्व सातत्यानं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मंचावरती पाहू शकाल. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तितकीच साथ माझ्या क्रिकेट रसिक वर्गाची त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. जो प्रेक्षक वर्ग GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. सातत्याने विचार केला तर तलोजा MIDC मधील अनेक प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याला एन्जॉय करत असतील. कारण मॅच आहे नागझरी विपक्ष खेरणे या 2 संघामध्ये.
4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजीच्या मार्कवर इथे गोलंदाज पाहायला मिळेल जो अक्षय गोंधळी. ही ओव्हर खूप काही इम्पॉर्टंट असेल. फर्स्ट बॉल इथे अक्षय गोंधळीचा आणि इथे विचार केला तर वाईट बॉल येतोय. 1+1 2 धावा इथे अंकित होतील. मंकी विकेटसाठी निश्चितच इथे अनाउन्समेंट असेल. जर फलंदाज नॉन स्ट्राईक 8चा बाद झाला तर बॉल काउंट असेल. ही आपण गृहीत धरा. ही या स्पर्धेची नियमावली. नाही झाला तर नो बॉल. वा क्या बात आहे. जबरदस्त नियमावली अनिलजी ढोपरे यांच्या माध्यमातून इथे सादर केली जाते. तितकीच चांगली गोलंदाजी या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला अतुलनं 2 ओव्हरमध्ये 10 धावा देत 3 फलंदाजांची दांडी गोल केली, तर एका बाजूला अक्षय गोंधळी पुन्हा एकदा सज्ज असताना प्रहार करायचा होता, मात्र कृष्णाला मोठा फटका खेळता आला नाही आणि इथे जावं लागेल माघारी. रनआउटच्या सुरुवामध्ये अजून एक दे धक्का नागझरी टीमला. नंतर गेला चाप लावण्याचा प्रयत्न प्रत्येक धुरंधर गोलंदाजाच्या माध्यमातून केला गेला. वारंवार जाणारे विकेट. योगेश मात्रेची विकेट खूप काही इम्पॉर्टंट होती आणि ते योगेशला मात्र माघारीचा गेल्यानंतर खूप काही गडबड गोंधळ झाली फलंदाजीच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरं विकेटचं पतन. कुणाल मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. पास षटकार चौकार झेपावणारी खेळी अंतिम पडावमध्ये करावी लागेल ती नागझरी टीमला. मात्र वारंवार गेलेले विकेट खूप काही सांगून जातील, कारण म्हणायचं झालं तर ध्येय उंच असले की झेप सुद्धा उंच घ्यावी लागते आणि ती उंच झेप फलंदाजीच्या माध्यमातून घ्यावी लागेल ती नागझरी टीमला. ज्याप्रमाणे एखाद्या गड किल्ल्याचं बुरुज ढासलावं त्याप्रमाणे फलंदाजी ही ढासळली गेली आणि त्यानंतर येणाऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक चांगली डागडुजी करावी लागेल ती येणाऱ्या नौक्या फलंदाजांना. फलंदाज येत आहेत भारत मात्रे, तर एका बाजूला बंटी मात्रे, एक युवा जिगरबाज खेळाडू डावखुरा बंटी इथे सज्ज असताना फलंदाजीच्या मार्कवर मात्रे अँड कंपनी नागझरी इथे खेळत असताना फलंदाजीच्या माध्यमातून. आणि आता मात्र बंटी मात्रेच्या खांद्यावरती इथे दारूमदार चांगले फटके दाखवावे लागतील आणि ते फटका दाखवतोय. समालोचन कक्षेला मानवंदना. चेंडू सीमा पार. 6 रन. पाच 6 धाव्यांचा टिला लगावलाय बंटी मात्रेनं. कारण म्हटलं जातं संघाला धोका मग बिंदा ठोका. रोख ठोक प्रत्युत्तर. पुन्हा आक्रमण. आक्रमण केलंय. काय घडेल. बॅक टू बॅक 2 षटकार. जोरदार टाळ्या बंटी मात्रेसाठी. माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते कॅश प्राइज मिळकत करायचं असेल तर बंटी मात्रेला इथे षटकार हा ठोकावा लागेल. पाहुण्यांच्या माध्यमातून मोटिवेट केलं जात आहे ते फलंदाजांना, कारण ज्या रीतीनं मागच्या
3 ओव्हरमध्ये पूर्णपणे दादागिरी होती गोलंदाजांची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या अभिषेक मालीच्या ओव्हरमध्ये, आणि त्यानंतर अतुल गोंधळी, पंकज माली, पुन्हा एकदा अतुल गोंधळी यांनी उत्तमोत्तम गोलंदाजी सादर केली. आणि आता मात्र अक्षय गोंधळी या गोलंदाजावरती पूर्णपणे आक्रमण आणि फक्त आक्रमण. आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडू मार्गस्थ, षटकार येईल का हे पाहावं लागेल, की गोलंदाज पुन्हा एकदा पुनरागमन दाखवेल हे पाहणं अतिशय गरजेचं. समोर युवा जिगरबाज नागझरी टीमचा बंटी, मात्रे फटका मजबूत नाही. पंकज माली चेंडूला जज करेल तोपर्यंत 2 रन इथे झाल्या कंप्लीट. जबरदस्त फेकी झाली, तिसरीचा प्रयत्न असेल, रन आउट बंटी मात्रे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे झालाय समाप्त. आणि पहिल्या पूर्वार्धाच्या खेळीनंतर श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी संघाची धावसंख्या धावपटलावरती टोटली फलंदाज बाद होत आहेत 7 गडी बाद, 61 धावा धावपटलावरती. थँक्यू. तर नाणेफेकीसाठी घेसर क्रिकेट संघाचे संघनायक आणि सौदागर उसाडणे. हर्ष 11 घेसर विपक्ष सौदागर उसाडणे संघाची नाणेफेक केली या सामन्याची नाणेफेक केली जात आहे. देविदास मात्रे यांच्या शुभ हस्ते सामना 5 षटकांचा खेळवला जाणार आहे. 5 षटकांचा सामना खेळवला जाईल. बघूया नाणेफेक. देविदास मात्रे यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जात आहे. नाणेफेक देविदास मात्रे यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जात आहे. नाणेफेकीचा कौल सौदागर उसाडणे क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. आम्ही संघनायकाची प्रतिक्रिया जाणून घेतो. संघनायक, आपण नाणेफेक जिंकलेला आहे, नाणेफेक जिंकली, कोणता निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत या स्पर्धेचा जर विचार केला, फलंदाजांची दादागिरी मात्र या मैदानावर आम्ही दुसऱ्या दिवस पाहतो. अतिशय फलंदाजांसाठी विकेट पोषक ठरलेली आहे आणि गोलंदाजांसाठी सुद्धा तेवढीच पोषक आहे. कारण विकेट टू विकेट जर गोलंदाजाने मारा केला, संयम ठेवले विकेटवर, तर गोलंदाजांना सुद्धा ही विकेट पोषक आहे. तर 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला तुम्ही कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 50. तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावर खेळता, तर याचा बेनिफिट, कारण तुमचा प्रेक्षक वर्ग इथं मोठ्या संख्येने आहे, घरच्या मैदानावर खेळता, याचा बेनिफिट आपल्या संघासाठी कितपत असणार आहे? तसाच आता सपोर्ट आमच्या टीमला आहेच पहिल्यापासून, आमच्या गावातल्या लोकांचा प्लस म्हणजे प्रेक्षकांचा सर्वांचा. तसा आम्ही चांगला एक बेस्ट लक म्हणजे या बेसिकमध्ये आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. तर रामचंद्र मडवी साहेबांच्या स्मरणार्थ रामचंद्र प्रतिष्ठान आयोजित सर्वेसर्वा योगेशदादा मडवी आणि हितेन मडवी यांच्या आणि मुकुंददादा मडवी या त्रिवेणी संगमच्या माध्यमातून इथे रामचंद्र मडवी मूर्ती चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत आमच्या आयोजन कमिटीबद्दल योगेशदादा मडवी, हितेन मडवी यांच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन तर उत्तम आहे आणि आम्ही पहिली गोष्ट बोलू शकतो का काकाला आम्ही खूप मिस करतोय. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघाला. संघनायक, आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. विकेट फलंदाजीसाठी पोषक आहे. किती धावा बनवण्याची खऱ्या अर्थाने तुमची संकल्पना असेल? 60 ते 70 धावापर्यंत आम्ही काढायचा प्रयत्न करू. या सामन्यामध्ये तुमची रणनीती काय असेल? प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ घरच्या मैदानावर खेळत आहे, तुम्ही फलंदाजी करणार आहे. फलंदाजीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काय तुमची रणनीती असेल या विकेटवर? रणनीती तर बॉलिंग साईड पण चांगली पडते आणि बॅटिंग पण होते. तेच आम्ही जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेत खेळण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली. आमच्या या स्पर्धा आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. खूप खूप शुभेच्छा. हे होते घेसर क्रिकेट संघाचे संघनायक. तर उसडणे गावचे जावई बघा, जनार्दन पाटील साहेब घेसर यांचं आगमन झालेलं आहे. या स्टेजवर मान्यवरांना सन्मानित केले जाईल. मी शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय मुकुंददादा मडवी यांना आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय देविदास मात्रे यांचं आपण इथे स्वागत करावं. देविदास मात्रे शांततेचे प्रतीक, शांत, संयमी, मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्व. देविदास मात्रे साहेबांना सन्मान्य आमचे आयोजक मुकुंददादा मडवी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे. सुप्रसिद्ध उद्योजक राजनशन मडवी साहेबांचे आगमन झालेलं आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, यावं आपलं स्वागत आहे. त्याच्यानंतर युवराज जाधव साहेब, राजकीय क्षेत्रातील युवा दमदार नेतृत्व, आपलाही सन्मान इथे
आमचे शिवसेनेचे खऱ्या अर्थाने या गावचे शाखा प्रमुख स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेबांचे छोटे बंधू मुकुंददादा मडवी यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत इथे केलं जाईल. इथे भगव अलंकार वस्त्र इथे परिधान केले जात आहे. खऱ्या अर्थाने मायेची उबदार शाल ज्याला म्हटलं जातो आणि जे सौंदर्याचे प्रतीक आहे ते अर्थात पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्याच्यानंतर सन्मान्य वसंत पाटील उसाने यांचा सन्मान केला जाईल. राजन शेठ मडवी साहेब आपण यावं, आपला इथे सन्मान केला जाईल. राजन शेठ मडवी साहेब, मित्रांनो, माणसाची श्रीमंती त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून असते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोपासली याच्यावर अवलंबून असते. असे माणुसकीचं नातं आपण इथे पाहतो. राजन शेठ मडवी साहेबांना त्यांचं सन्मान इथे केलं जात आहे. तर जनार्दन शेठ पाटील घेसर यावं, आपला सन्मान इथे केला जाईल. जनार्दन दादा यावं, आपण आपला सन्मान केला जाईल. तत्पूर्वी बोलू आम्ही आमचे रॉकस्टार मित्र प्रवीण यांच्याकडे. जनार्दन दादा यावं, आपण उसान्य गावचे जावई आहेत, त्यांचा येतोचे सन्मान आमचे मित्र आदरणीय मुकुंददादा मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केलं जाईल. ओटू प्रवीण गायकर. थँक्यू महागुरु, थँक्यू रोशन. तब्बल आपण पाहू शकाल 5 षटकामध्ये 62 धावांचे टार्गेट, 12.40च्या सरासरीनं प्रत्युत्तर देत असताना पहिलाच बॉल हवेत लॉंग ऑन च्या काऊ कॉर्नर मध्ये हा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होईल. पहिला सादरा तो किरणे 11 क्रिकेट संघाला. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. आणि तुझ्याच मुले आई एकवीर आमचं आयुष्य आहे खूप छान, असं DJ मास्टर यांचं सुमधुर संगीत आपण पाहू शकाल. वाटलं होतं 80-11 खिरणे संघ या स्पर्धेमध्ये खूप चांगला फाईट करेल. अजूनही मॅच गेली नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने नागझरी क्रिकेट संघाचा आपण विचार केला रोशन, तर इतिहासाच्या पानावर जर पाहिलं या संघाला खूप कमी स्पर्धा खेळतो, परंतु जेव्हा खेळतो तरी परफॉर्मन्स त्यांचा मात्र खूप टॅलेंट राहतो. आणि अनिल ढोपरे यांच्यावर असणारं प्रेम आणि त्या प्रेमापोटी हा खेळणारा संघ आपण या मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. खूप चांगली सुरुवात झाली. फलंदाज सुभाष याच्या माध्यमातून, त्याच्यानंतर योगेश आणि कुणालने खूप चांगली बॅटिंग केली आणि बंटीने शेवटचे 2 षटकार लगावले. खूप धावा उभारल्यात. 62 धावांचे टार्गेट. फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल. हा दर्जेदार षटकार. फलंदाज होते इथे अक्षय माली. यहाँ पर पहली बॉल के ऊपर विकेट, उसके बाद आया नंबर 6, यानी कि 62 रनों का टारगेट का पीछा करना है और उसका जवाब देते हुए एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी. स्वीप किया है इस गेंद को क्रिकेट की मादक सौंदर्यता दिखाते हुए डीप स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर. बैट्समैन अक्षय के बल्ले से निकलता हुआ छक्के के बाद आया नंबर 4. त्यांनी बनवलंय आणि अशाच पद्धतीने तुम्ही गीत रचना करत राहा. अजून कॉमेंट्री क्षेत्रामध्ये देखील तुमचं नाव खूप मोठं आहे. खूप चांगली कला तुम्ही सादर करता. रोशन, बेस्ट ऑफ लक. धावसंख्या टोटल पाहू शकाल तुम्ही 10. आतापर्यंत 1 गडी गमावलाय या ठिकाणी आपण पाहू शकाल. तो म्हणजेच बॅटिंग करणारा संघ 80-11 खिरणे क्रिकेट संघाना. अभी भी जीत के लिए लक्ष्य है टोटल 62 रनों का. 52 रनों की अभी भी दरकरार है इस मैच को जीतने के लिए. चलिए, अक्षय माली का बल्ला यहां पर साफ बता दे रहा है कि अब ना रुके ना थके, मैदान में बच चले. इनसाइड आउट कवर्स के ऊपर भेदा इस गेंद को. बैक टू बैक बाउंड्री. व्हाट अ बैटिंग अक्षय माली के बल्ले से. ये दूसरा चौका. बढ़ना है तो कभी निर्मत रहना
कभी निर्भर मत रहना गैरों पर, क्योंकि मंजिल उन्हीं को मिलती है जो खड़े होते हैं अपने पैरों पर। व्हाट बैटिंग, एक विकेट गया, वीरेंद्र सहवाग की याद दिलाई। विकेट गिरे या ना गिरे सहवाग को फर्क नहीं गिरता, वो अपने ही अंदाज से बल्लेबाजी करते रहते हैं, क्योंकि उन्हें पता है नेचुरल गेम खेले, अपना स्वाभाविक खेल खेले, ना किसी के अभाव में खेले, ना किसी के प्रभाव में खेले, ना किसी के दबाव में खेले। ये बैटिंग यहाँ पर करते हुए अक्षय माली पुन्हा एकदा तयार। यावेळी अतिशय देखना फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरून ओव्हर द लाईन, अंपायरचा इशारा इथे येईल, 6 धावा षटकार। होत्या मला तर वाटतं नेवालेपाडा क्रिकेट संघाविरुद्ध इथे पहिला फलंदाज बाद झालाय, त्याच तशीच ही परिस्थिती आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकाल अक्षय गोंधली बाद झाल्यानंतर अक्षय मालीने मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा कुठल्यात। म्हणजे म्हटलं जातं चिंतन केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो। कोणी कौतुक करो वा टीका करो, लाभ तुमचाच, कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते। इथे चांगला क्रिकेट तुमच्या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण पहिली बारी होती ती या ठिकाणी नागझरी क्रिकेट संघाची आणि त्याचं चोख प्रत्युत्तर देत असताना किरणे संघाने मात्र पहिल्याच पॉवर प्लेचा फायदा घेत असताना इथे दादागिरी प्रस्थापित केली। 1 विकेटच्या मोबदल्यात धावा पोहोचल्यात, ते आतापर्यंत मात्र 20 एकूण 62 धावांचं टार्गेट, आता फक्त 42 धावांची गरज असेल ती 80-11 किरणे क्रिकेट संघाला। खूप चांगला क्रिकेट इथे बॅटिंग आपण पाहिली तर तब्बल चेंडू खेळला हा खेळाडू 4, एकही सिंगल नाही, एकही डबल नाही, फक्त चौकार आणि षटकारांची भाषा आता मात्र इथे त्याने दाखवली। प्रेशर गोलंदाजावर असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर विकेट्स घेत असाल आणि अशा पद्धतीचे चेंडू जर तुम्ही फेकत असाल तर तुम्हाला मात्र हा सामना नक्कीच गमावावा लागेल। तुम्हाला चुका सुधाराव्या लागतील, वापसी करावी लागेल, तरच या सामन्यामध्ये तुम्ही तुमचं वर्चस्व प्रस्थापित करू शकाल। पुढचे जे मागचे 2 चेंडू आपण पाहिलेत रोशन, खूप खराब पद्धतीचे चेंडू होते आणि त्याला खूप चांगला प्रत्युत्तर दिलं ते फलंदाज अक्षयने। यावेळेस देखील खूप चांगला फटका आहे, वाईडिश लॉंग ऑनच्या वरून हाही जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, अगदी स्टँडर्ड हाय क्वालिटीचा एवन ब्रँडेड षटकार। एक बोट बदनामी होते आणि असा अंगठा केला की तुम्हाला थंब बेस्ट ऑफ विशेष देते। म्हणजेच बघा छोट्या गोष्टींमधून कसा अर्थ बदलतो। तुमच्याकडे कुणी बोट दाखवला असा की बदनामी, आणि तुमच्याकडे कुणी असा अंगठा केला म्हणजेच तुमची प्रशंसा, आणि अंगठा आणि बोट एकत्र आला की तुमची नक्कीच प्रशंसा केली जाते। तर 3 षटकार लगावले तर आमचे सन्माननीय या स्पर्धेचे दमदार आयोजक योगेश दादा मडवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल, ते फलंदाजांसाठी। अक्षयने आतापर्यंत 2 षटकार लगावलेत लगातार, परंतु जेव्हा त्याच्याकडे स्ट्राईक येईल तर नक्कीच याकडे प्रेक्षकांच्या नजरा असतील की हे पारितोषिक अक्षय घेणार की नाही। 24 चेंडू 36 धावा, आणि जे बॅनर लागलेत बघा त्या प्रत्येक बॅनरला, म्हणजे कुठल्याही बॅनरला षटकार लागो तरी देखील तुम्हाला योगेशदादा मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। मागच्या इनिंग्समध्ये जेव्हा प्रथम फलंदाजी करत होता नागझरी क्रिकेट संघ, तेव्हा एक षटकार थोडासा किंचित जो अंतर होता तो जर लागला असता तर आजच्या दिवसातील मला वाटते पहिला पारितोषिक त्या खेळाडूने घेतला असता। हे पारितोषिक घ्यावं ही आयोजकांची देखील इच्छा आहे, परंतु बघूया आजच्या दिवसामध्ये हे पारितोषिक किती खेळाडूंना मिळतंय। 24 चेंडू 36 धावांची गरज, बॉलर तैयार, कमाल की बॉलिंग, यॉर्कर, और पूरी तरीके से बीट किया बैट्समैन को। और यहां पर देखिए दूसरा विकेट सेकंड पावर प्ले की पहली बॉल पे मिलता हुआ बॉलिंग मार्ग पर दूर वाले छोर से रोशन मात्रे। भरपूर मार मिली और लगभग देखा जाएगा पहले ओवर में रन ठोके टोटल बल्लेबाज ने यहां पर 26, और यहां पर दूसरे ओवर की पहली शुरुआती गेंद के ऊपर झटका दिया। जो साझेदारी अच्छी बन रही थी वो साझेदारी को मात्र तोड़ने का काम किया बॉलर, यहां पर आप देख सकते हैं रोशन मात्रे ने। नए बैट्समैन कैप्टन पंकज माली
अंश 11 खेरने टीम के सबसे बड़े बिजनेसमैन खास करके शैलेश तथा माली, इनके ये भाई है। और जब भी आप बड़े बड़े टूर्नामेंट रहते हैं, वो चाहे वो रायगढ़ प्रीमियर लीग हो, पनवेल प्रीमियर लीग हो, वो महाराष्ट्र प्रीमियर लीग हो, हर जगह अंश 11 टीम आपके सामने जरूर पेश होती है। और बिल्कुल उनके ये भाई है, खास करके पंकज, जो फ्रैंकलिन के नाम से जाना जाता है टेनिस बॉल क्रिकेट में। लेकिन जरूरत है कि कप्तान इनिंग यहां पर खेले। गेंदबाजी कितनी शातिर होती हुई, सेकंड पावर प्ले में कमबैक किया यहां पर नागजरी 11 टीम ने। रुपेश मात्रे, उसके साथ साथ भारत मात्रे, उसके बाद बंटी मात्रे, सभी मात्रे नाम के खिलाड़ी है। और मात्रे ने आखिरकार दबदबा कायम रखा बल्लेबाजी में। लेकिन उसके बाद गेंदबाजी की चर्चा करेंगे। यहां पर रोशन शानदार गेंदबाजी अपने टीम के लिए करते हुए 22 गेंदों का खेल अभी भी बचा है। 36 रनों की जरूरत है इस मुकाबले को। गेंद अच्छी थी, लेकिन देखेंगे पढ़ने के बाद लेग स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का व्हाइट बॉल का करार यहां पर आते हुए, और व्हाइट की मदद से स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर 27 रनों के ऊपर। कभी उनकी बातों पर ध्यान मत देना जो पीठ पीछे बातें करते हैं, क्योंकि इसका मतलब यह है कि आप अभी उसे जो 2 कदम आगे बढ़ रहे हो। यहां पर क्या शानदार गेंदबाजी, पहले बॉलर को मार मिली, भरपूर मार मिली, जो अपेक्षा चाहिए थी खेरने 11 टीम को। लेकिन उसके बाद यहां पर रोशन मात्रे ने क्या लाजवाब कमबैक, एक वाइड फेंका है, सिर्फ 1 विकेट इन्हें मिलता हुआ, यानी कि बची हुई 22 गेंदें और 35 रनों की जरूरत है। फुल टॉस बॉल, टेनिस क्रिकेट में ये गेंदें ना फेंके, ये खराब जानी जाती है। इट्स गॉन माइटी, अंपायर के फैसले का इंतजार होगा। यस, that's gone fighty, 6 रन। माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो। दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो। म्हणून त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका आणि उत्तम खेळ करत राहा, तुमचा परिचय नक्कीच देईल। खूप चांगला क्रिकेट, कॅप्टन पंकजच्या बॅटमधून निघालेला हा षटकार खूप काही सांगून जाईल त्याला स्वतःसाठी, आणि स्वतःचा या ठिकाणी कॉन्फिडन्स लेवल मात्र त्याला खूप भरपूर साथ देईल। आखरी टप्प्याचा बॉल होता, अपील केली जाते पंचांकडे, आणि इथे स्वतः बघा खेळाडू वृत्ती दाखवले, आणि फलंदाज मात्र इथे बाद होईल। पंकज बॅक टू द पॅव्हेलियन। आला शिवरायांचा ते शिवनेरी त्यातलं शिव, आणि जिथे मृत्यू झाला ते रायगड त्यातलं राय, हेच तसं कॉम्बिनेशन ते म्हणजेच आमचे तोमा आमांचे हिंदू हृदय सम्राट नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावे, ज्याने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले ते म्हणजे छत्रपती शिवराय, म्हणजे सुमधुर संगीत आणि दुसरे आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बालासाहेब ठाकरे। लाजवाब गेंदबाजी, यहां पर कमबैक कितना बेहतरीन, ये होता है जवाब देना। खराब क्रिकेट, क्या जरूरत थी ये डायरेक्ट हिट करने की, जो बेनिफिट मिलेगा। जी हां, देखिए अंतिम क्षणों में गेंद को रोका जरूर, लेकिन रन कितने मिलेंगे ये सवाल भी पूछा जाएगा। डायरेक्ट हिट होती तो विकेट जा सकता था, लेकिन इस गेंद के ऊपर रन मिलेंगे 4, ये 4 मिलता हुआ। खराब क्रिकेट, ये गलतियों को सुधारना होगा नागजरी 11 टीम को। इन 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 37 रनों के ऊपर। अब रनों और गेंदों के बीच में फासला बनता हुआ आखिर की 19 गेंदें बची है, 25 रनों की दरकरार है इस मैच को जीतने के लिए। तीनों के तीनों मुकाबले आप देख सकते हैं, 2 मुकाबले पिछले चेसिंग होते हुए चेस हुए हैं, तो यहां पर आप देखेंगे कि यहां पर चेस कर पाएंगे। कमाल की गेंदबाजी, लाजवाब कमबैक, ये स्विंगिंग यॉर्कर थी, इससे बचना बहुत मुश्किल होता है। और यहां पर देखिए काफी करीब से गुजरी, डॉट बॉल की हुई समाप्ति, और इसी के साथ ओवर नंबर 2 हुआ कंप्लीट। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 37 रन इस समय 3 विकेट के नुकसान के ऊपर अंश 11 खेरने। आने वाले 18 बॉल बचे हैं और 25 रनों की जरूरत।
व्यक्ती हवेपेक्षाही त्याचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा लेख छत्रपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता. जिजाऊंच्या डोल्यात फुललेला अंगार तू, रणचंडिनीने केलेला युद्धाचा शृंगार तू, सह्याद्रीच्या कड्यावरून कडाडणारा सिंह तू, तू अफजुलेला फाडणारा एकला नरसिंह तू, तू भगव्या कफनीचा जोगी, तूच श्रीमंत योगी, तूच शिवराय, तूच एक प्राण आमुचा, एकच आवाज एकच पर्याय, जय जिजाऊ जय शिवराय. शिवसेनेची ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहू शकाल. सर्व भगव वातावरण या मैदानावरती आणि आलोट प्रेक्षकांचा जनसमुदाय बरोबर उसाटणा हायवेच्या मधोमध बसलेले हे मैदान आपण पाहू शकाल. सातत्याने भरपूर स्पर्धा या मैदानावर होत असतात, परंतु यंदाची ही मानाची स्पर्धा भरपूर प्रेक्षकांना भरपूर खेळाडूंना प्रोत्साहन देऊन जाईल. ही येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा तुमच्या आठवणीत राहील. अशी भव्य दिव्य जसं नव्या नवरीला सजवलं जातं असं हे मैदान सजवलंय. आणि शिवसेना नवीन प्रमुख बिंदासभाई ठोंबरे यांनी सांगितलं होतं की असंच मैदान आपल्याला देखील हवंय. आणि हे परिपक्व आपण जे मंडप डेकोरेशन पाहू शकाल त्यांना एकदा धन्यवाद देतो. शेवटचे 18 बॉल 25 धावांची गरज. तुम्ही मैदानावरती फलंदाज पाहू शकाल. स्ट्राईक एंडकडे इथे सलामीला आलेला फलंदाज षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि त्या षटकारासाठी इथे 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजेच रोशन याचा अर्थ असा की मागचे 6 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडलाच राहिला, एकही त्याला चेंडू मिळाला नाही. म्हणजे त्यांनी षटकार हॅट्रिक कंप्लीट केली असती की नसती तो पुढचा प्रश्न, परंतु त्याला आता इथे मात्र चान्स मिळालाय का ते हॅट्रिक पूर्ण करू शकेल काय. बॉलर तयार. अकुटापदा चेंडू. योगेशचा हा बॉल स्वतः फॉलो थ्रू मध्ये आलेत आणि एक सुंदर झेल आणि इथे मात्र हादरा मिळालाय. जो षटकारच्या उंबरठ्यावर होता तो फलंदाज मात्र बाद होतोय. ठोंबरे साहेब त्याच्यानंतर योगेश ढोपरी साहेब यांची देखील आपण उपस्थिती पाहू शकाल. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. अशी दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. तब्बल आता मात्र शेवटचे 17 बॉल, अजूनही 25 धावांची गरज असेल. सामना होता कुठे आणि सामन्याला कुठे आणून ठेवलंय हे प्रयत्न तुम्ही गोलंदाजांचा पाहू शकाल. जो फलंदाज षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता त्या फलंदाजाला मात्र अडथळा दूर केला या गोलंदाज योगेशनं. आणि योगेशचा जर आपण विचार केला तर सलामीला आला होता, परंतु फलंदाजीने निराशा दाखवली. परंतु गोलंदाजीमध्ये काय चमकदार कामगिरी करेल का हे कॅप्टन त्याच्याकडे नक्कीच दृष्टिकोनाने पाहिल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. अगू टप्प्याचा बॉल याही वेळी मिड ऑनच्या वरून क्लिअर करायचा होता, परंतु लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलेत. सर्कल मध्ये चेंडू उचलतील. एक धाव मात्र सहज पूर्ण होईल आणि एकेरी धावेच्या मदतीने इथे धावसंख्या पोहोचते ती तब्बल 38 या धावसंख्येवर. एक एक रन इम्पॉर्टंट आहे. बूंद बूंद से समुंदर भरेंगे जरूर. लोशन सकाळीच म्हटलं होतं एक धाव तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये पास करेल, एक धाव तुम्हाला विजय देईल आणि एक वोटिंग म्हणजेच एक मत तुम्हाला गावचा सरपंचही देऊ शकतो. म्हणजे एक एक धावेला खूप किंमत इथे द्यावी लागेल ती खेळणे संघाला. खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपला पिचिंग केला होता, परंतु चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला मिळतंय. ते नक्कीच यष्टीरक्षणाच्या माध्यमातून डॉट बॉल इथे केला जाईल. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. असाच सामना झाला होता मागचा जो वेलकम उसाटणे संघाने जिंकला होता नेवालीपाडा संघाविरुद्ध. का तीच परिस्थिती इथे उद्भवेल का हे दोन्ही संघ. खूप चांगली लाईन आणि या ठिकाणी वेग देखील होता. टप्पा पडल्यानंतर मात्र हा चेंडू राहिला खाली आणि सलग 2 चेंडूवर 2 निर्धाव इथे चेंडू टाकलेत ते गोलंदाज योगेश म्हात्रे यानं. म्हणजे अभिषेक माली हा फलंदाज. जेव्हा तुम्ही उंच हाईटचे जे खेळाडू असतात त्यांना खूप चांगला ॲडव्हान्टेज असतो रोशन बॅटिंगसाठी. तुम्ही फुटवर्क म्हणजेच पद्धततालीचा उपयोग करा, तुम्हाला चांगला बेनिफिट मिळेल. तुम्ही जर जागेवरून खेळ केला तर तुम्हाला मात्र प्रॉब्लेम होईल. बघा 3 चेंडू जागेवरूनच केलाय तो. कुठलाही पद्धतताली त्याचा उपयोग त्या खेळाडूने केला नाही आणि याचा फायदा योगेशला मिळाला आहे. आणि योगेशचा जर आपण विचार केला आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 1 धाव दिली आणि फक्त 1 विकेट. म्हणजे सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल तो श्रीकृष्णा क्रिकेट स्पोर्ट क्लब नागझरी क्रिकेट संघ. बॉलर तयार. यावेळी देखील खूप चांगला चेंडू. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. 1 षटक, 1 धाव, 1 फलंदाजाला तंबूचा आसरा. म्हणजे सामन्यामध्ये कमबॅक केलाय तो नागझरी क्रिकेट संघानं. शेवटचे 12 चेंडू 24 धावांची गरज.
तर बघा इथे भगवमय वातावरण आहे, संपूर्ण ही क्रीडा नगरी पूर्णतः भगवमय वातावरणामध्ये सजलेली आहे आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय योगेशदादा मडवी आणि त्याचबरोबर रामचंद्र मडवी साहेबांचे सुपुत्र कुमार हितेंद्र मडवी यांच्याकडून बघा फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ते कटआउट्स आहेत बघा, बॅनर आहेत बघा आपले. तिथे जर एखादा हिट षटकार झालं, डायरेक्ट सरळ षटकार जर त्या बॅनरवर आपण तटवलं एखाद्या फलंदाजाने, त्या फलंदाजासाठी सन्मानित योग्यदादा मडवी आणि हितेन मडवी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. ओ टू प्रवीण गायकर. बिल्कुल बिल्कुल सर, जबरदस्त मैच यहाँ पर चलता हुआ ड्रिंक्स है मैदान के अंदर, शॉर्ट टीम मीटिंग होगी. महागुरु आपको पता है जब जो अंतर्राष्ट्रीय लेवल के मैचेस होते हैं, T20 होते हैं, वहाँ पर स्ट्रैटेजिक टाइम आउट नहीं होता. बिग बैश ऑस्ट्रेलियन लीग होती है, वहाँ पर स्ट्रैटेजिक टाइम नहीं होता, लेकिन इंडियन प्रीमियर लीग खेली जाती है, वहाँ पर आपको जरूर स्ट्रैटेजिक टाइम आउट देखा जाता है. लेकिन यहाँ पर देखिए शॉर्ट मीटिंग थी ड्रिंक्स टी मैदान के अंदर, जहाँ पर छोटी सी सवाल पूछे गए होंगे कि अब मैच आपके हाथों में है और बल्लेबाजों को किस तरीके से बल्लेबाजी करने, वो का दोनों बल्लेबाजों के बीच में चर्चा हुई होगी. लेकिन देखेंगे जीत किसकी होती है. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवलू शकतात. परंतु इथे पाहू शकाल शेवटच्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला 24 धाव्यांची गरज असेल. यावेळी फलंदाज अभिषेक माली जो सलग 4 चेंडू निर्धाव खेळलाय, परंतु निखिल मालीच्या बॅटमधून एक चौकार जरूर निघालाय आणि 5 धावेवर तो इथे नाबाद फलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये इथे चेंजेस करत असताना आपण पाहू शकाल पुन्हा एकदा रोशन मात्रेला इथे कॅप्टनने इन्व्हाइट केलंय, ज्याच्यावर 2 षटकांच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर दिल्या आहेत. तर बघूया उंच बांध्याचा गोलंदाज, त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. खूप चांगला फटका इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव इथे मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने इथे धावसंख्या पोहोचते ती तब्बल 39 या धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 23 धावेंची इथे गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे एकंदरीत दोन्ही संघ प्रत्युत्तर देत असताना एकमेकांसमोर ज्यांचे कष्ट दमदार असतात त्यांचे जगणं रुबाबदार असतं. परंतु इथे पाहूया कोण मेहनत घेईल आपल्या संघासाठी. दोन्ही संघांना माहिती आहे ही स्पर्धा खूप मोठी आहे आणि अशा स्पर्धेमध्ये जर तुम्ही चांगला खेळ दाखवलात तर नक्कीच तुम्ही एक चांगली यशाची उंची गाठू शकता. फुलटॉस चेंडू होता मात्र एक्झिक्यूट करता आला नाही यावेळी फलंदाजाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू डीप मध्ये येऊन उचलतील फक्त, मात्र इथे फलंदाज बाद. तर लेग बिफोर LBW फलंदाज इथे बाद होईल. एक चांगला कमबॅक करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. नक्कीच नक्कीच भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन, तो भगवा देव फक्त शिवबा माझा. पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारे अनेक असतात, पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात. वाघाची औलाद तुझी कुत्र्यासारखा फुंकू नको, सांगून गेलाय तुझा बाप मेला तरी चुकू नको. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, अरे जा विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा कसा होता. जीतने के लिए अभी भी बात करेंगे. 10 गेंदे बची है, 23 रनों की अभी भी दरकरार है. मैच का भी हाई वोल्टेज है यहाँ पर. नागसरी टीम ने बेहतरीन कमबैक किया. गेंदबाज की बात करेंगे योगेश के गेंदबाजी के बलबूते पर, और यहाँ पर कितनी अच्छी लेंथ के साथ यहाँ पर गेंदबाजी करते हुए लाजवाब कमबैक. लगातार यहाँ पर सामने गेंदे जरूर दे, लेकिन गति इतनी है इस गेंदबाज में जहां पर पूरी तरीके से दबाव वाली बल्लेबाजी यहाँ पर करते हुए. खूप खराब क्रिकेट शेवटचे आपण पाहू शकाल. 9 चेंडू 23 धावेंची गरज. कुणाला वाटलं होतं की नागझरी संघ यावेळी किती प्रभाव करू शकेल खेरणे क्रिकेट संघासमोर. ज्यावेळी अक्षय बाद झाला त्याच्यानंतर मात्र फलंदाजांची पडझड सातत्याने चालू राहिली आणि गोलंदाजाने मात्र इथे वर्चस्व प्रस्थापित करून दिलंय ते नागझरी. गुडलँड स्पॉट वर फेकला होता या चेंडूला. अचानक उचली गेणारा हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला आणि इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचे 8 चेंडू 23 धावेंची गरज. ग्रेट कमबॅक, ग्रेट बॉलिंग मॅन फ्रॉम नागझरी. रोशन मात्रे आणि त्याच्यानंतर योगेश मात्रे या 2 गोलंदाजांना खूप चांगली गोलंदाजी केली. अरे अनुभव तर हा आपला सर्वोत्तम शिक्षक असतो. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तुम्ही शिकत राहा आणि खूप चांगला शिकायला मिळाला या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं या गोलंदाजांना एक युवा गोलंदाज आहेत, खूप चांगली त्यांची कारकीर्द राहील पुढच्या वाटचालीसाठी या ठिकाणी रोशन आणि तितकाच दर्जेदार खेळ इथे दाखवत असताना.
फुलटॉस बॉल ऑफ साईडला इथे ढकललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलतील चेंडूला. तोपर्यंत फक्त एकच धाव आणि एक धावेच्या मदतीनं 3 चेंडूंच्या नंतर इथे सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 40 या धावसंख्येवर. 62 धावांचं आव्हान आहे. या शेवटच्या चेंडूवर जर षटकार लगावला तर मात्र आशा पल्लवित राहतील या ठिकाणी त्या खेरणे संघाच्या. 7 बॉल 22 धावींची गरज. काय इथे मोठा फटका येईल का पुन्हा एकदा गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करेल? प्रेशर नक्कीच असेल दोन्ही खेळाडूंच्या वर. पहिल्याच षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा म्हणजेच 2 षटकामध्ये 37 धावा होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कंबर तोडली. फक्त एकच धाव दिली आणि हे चौथं षटक मात्र फक्त 2 धावांचं तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल खूप चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू. मात्र यष्टीरक्षक इथे बीट झालेत. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. नक्कीच बॅटची कडा लागली होती. एज लागला होता. एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा रोशनसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. शेवटच्या 2 षटकामध्ये असं कमबॅक केलाय. फक्त 4 धावा दिल्यात 12 चेंडूमध्ये आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद केलेत. आता मात्र 6 चेंडू 21 धावेंची गरज. मला घेणं देणं आने वाली 6 गेंदें 21 रनों की महफूज यहाँ पर दरकरार है. लेकिन रन देखेंगे चेस होंगे या नहीं ये भी कड़े सवाल पूछे जाएंगे. लेकिन इससे पहले गेंदबाजी में परिवर्तन दूर वाले छोर से कमेंट्री बॉक्स पे इन की ओर से मारा करेंगे. गेंदबाजी के लिए भारत मात्रे एक बढ़िया ऑर्गेनाइजर है. इस सीजन की शुरुआत नागजरी के मैदान के ऊपर हुई थी. विजयदादा पाटिल नगर सेवक चषक ट्रॉफी आपने देखी थी और उस ट्रॉफी के ये दमदार उम्दा आयोजक जाने जाते हैं. राउंड द विकेट से पहली बॉल हवा में खेला है. बैकवर्ड स्क्वायर लेग और डीप स्क्वायर लेग के ऊपर से जाएगी. अंपायर का इशारा. बिग 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 यांचा हा चित्रपट झपाटलेला अतिशय फेमस म्हणजे तात्या विंचू म्हटल्यानंतर त्याच्या बरोबर 2 भुव्यांच्या मध्ये गोली मारावी लागली होती महेश कोठारेला. तर हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक 2000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे रोशन योगेश मडवी साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक नक्कीच असेल. पण 3 षटकार आणि त्यांचे मेहुणे आहेत नक्कीच. 5 चेंडू 15 धाव्यांची गरज आणि रोशन दादा मडवी यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी देखील फटका जाईल. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून षटकार. चेंडू 9 धाब्यांची गरज. तर मॅच इथे जिंकला खऱ्या अर्थानं फॅटिंग करता संघ खेरणे. तर योगेश दादा मडवी यांच्याकडून 3000 रुपयाचे कॅश प्राइज. सलग 3 षटकार लगावले तर 2000चं कॅश प्राइज आणि रोशन मडवी साहेब यांच्या वतीनं 3 षटकार लगावले तर 1500 रुपयाचं पारितोषिक. काय सामना. अतिशय टॅलेंटेड क्रिकेट सामना गमावला होता खेरणे क्रिकेट संघानं. परंतु अचानक कमबॅक करत असताना इथे फलंदाज निखिल माली भारत मात्र यांच्यावर प्रेशर नक्कीच असेल. षटकार जाईल का की झेल इथे होईल आणि सामन्याला इथे पुन्हा एकदा कलाटणी. जो षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता तो फलंदाज इथे बाद झालाय. आता मात्र 3 चेंडू 9 धाव्यांची गरज.
पण पाहू शकाल अनिल शेठ ढोपरे आणि हितेंद्रदादा मडवी सातत्याने प्रत्येक समालोचक त्याच्यानंतर पंच डीजे आणि स्कोर यांना हा भरपूर बक्षीस देत असताना परंतु इथे डीजेची प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांनी ओळखली. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीचे डीजे ऑपरेटिंग नितीन यांच्या माध्यमातून आणि त्यांच्यासाठी अनिल शेठ ढोपरे आणि हितेंद्रदादा मडवी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं प्राइज आलंय. त्यांचंही मनापासून धन्यवाद. वेलकम नितीन. टेनिस क्रिकेट विश्व में अपने सुमधुर संगीत से बिल्कुल दर्शकों को नचाने का काम, सुमधुर संगीत से मंत्रमुग्ध करने का काम करते हैं हुसैनिया डीजे साउंड सर्विस के प्रोप्राइटर. खुद प्रोप्राइटर है, खुद डीजे ऑपरेटर है. ये चालाकी बहुत ही इनकी नजर आती है. गेंदबाज तैयार, लाजवाब कमबैक किया है, बैकफुट पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक. कैच होना चाहिए था लेकिन कैच नहीं हुआ. उल्टा घूमकर कैच लेना इतना आसान नहीं होता, लेकिन फिर भी बल्लेबाजों ने 2 रन चुराए. 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई यहां पर 55. 2 गेंदे 7 रनों की जरूरत. रोशन, खूप हाय व्होल्टेज मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळेल. काय सांगशील? मागचा सामनाही असा झाला होता ज्यावेळी 1 चेंडू 1 धावेची गरज होती आणि हा सामना देखील अटीतटीचा पाहायला मिळतोय. नक्कीच रोशन, शेवटचे 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. प्रेशर या सामन्यामध्ये मात्र फक्त तुम्हाला प्रेशर आणि प्रेशरच पाहायला मिळेल. असे सामने बघ रोशन, मागच्या सामन्यात देखील हीच अवस्था होती. म्हणजे प्रेक्षकांना जसा हवा तसा सामना पाहायला मिळाला आणि हाच सामना देखील म्हणजे भारत शेठ मात्र यांची देखील स्तुती करावी लागेल. 2 षटकार लागवल्यानंतर त्यांनी हा कमबॅक केला संघासाठी. नक्कीच हाय व्होल्टेज काय असते याचं उत्तम उदाहरण आणि शेवटचा कालखंड कसा गाजवायचा याचा उत्तम नमुना या फलंदाज आणि गोलंदाजांच्या माध्यमातून. म्हणजे 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. फलंदाज तयार. अगुटाप्याचा बॉल इथे हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत योगेश. खूप चांगला झेल. असं वाटलं होतं की झेल एका क्षणाला सुटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल स्वीकारला आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. शेवटचा 1 बॉल 7 धाव्यांची गरज. जरी षटकार आला तर सामना बरोबरीवर सुटेल, म्हणजे सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं हे अधिक चांगलं, कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येतं. ते तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. रोशन, नक्कीच मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय प्रवीण सर संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं आणि त्याच प्रकारचा खेळ या 2 संघांच्या माध्यमातून. आणि नशिबाला रोशन दोष काय द्यायचा? नशीब तर त्यांचेच असतात ज्यांना हात नाहीत. आपण हाताच्या रेषा पाहतो, परंतु ज्यांना हात नाही तर त्यांची रेषा, त्यांचं भाग्य किती चांगलं असतं. बघूया 1 चेंडू 7 धाव्यांची गरज. जरी षटकार आला तरी सामना बॅलन्स राहील इथे, परंतु भारत शेठ मात्र यांचा कमबॅक इथे खूप टेन्शन दिलाय ते खेरणे 11 क्रिकेट संघाला. 1 बॉल 7 धाव्यांची गरज. एकदा जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. आणि मात्र इथे सामना जिंकलाय तो श्रीकृष्ण क्रिकेट संघ. नागझरी क्रिकेट संघानं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम अंश 11 खेरणे क्रिकेट संघ.